साधी, सिंपल, टेस्टी आणि इतकी चवदार लागणारी भाजी आणि आरोग्यासाठी पण उत्तम शेवग्याच्या शेंगाची भाजी करून बघा, खाऊन बघा आणि नंतरच लाईक करा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. त्याला छान धुवून घ्यायचं आणि छोटे छोटे कट मारायचे. त्याची थोडी थोडी साल काढायची. बघा कसं कट केलं आहे. 2-2, 2.5 इंच किंवा 3-3 इंच बस. म्हणजे खायला पण सोपं होते आणि करायला पण सोपे. बघा, पुन्हा त्याला धुवून घ्यायचं छानपैकी आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्याच्यात थोडं पाणी, थोडं मीठ आणि थोडीशी हळद हे मिक्स करून गॅसवर ठेवायचं. 5-7 मिनटं त्याला छान शिजू द्यायचं. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर खोबरं, कांदा छानपैकी भाजून त्याची पेस्ट बनवायची आहे. कांदा मोठा असेल तर 1 घ्या, नाहीतर मग छोटे असतील तर 2 घ्या. खरपूस भाजायचं आहे छानपैकी. बघा, आता गॅसवर कढई ठेवायची आणि तिच्यात तेल टाकायचं 2 चमचे. आणि मसाला टाकायचा जो आपण मिक्सरमधून फिरवला तो. तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं असेल तर टोमॅटो टाका, छान चव येते. तेही मिक्सरमधून फिरवून टाका प्युरी करून. आता कांदा लसूण मसाला, गरम मसाला थोडा आणि तिखट आवडीनुसार, हळद आणि धने पावडर पण थोडी. हे छान मिक्स करून घ्यायचं. मी थोडी धने पावडर पुन्हा टाकली, कारण मला असं वाटलं की मी खूप कमी टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुके मसाले टाकू शकता. तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. त्यामुळे मिक्स करत राहायचं. चमचा कढईमध्ये फिरवत राहायचा. आता आपण मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी टाकून ते पण आपण याच्यामध्ये टाकलं आहे. त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं. बघा कसा झाला आहे मसाला, तो दिसतो आपल्याला. आता शेवग्याच्या शेंगा आणि ते पाणी दोन्ही पण आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे कढईमध्ये. त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं. आणि फक्त 2-3 मिनटं होऊ द्यायचं. बघा कशी तरी आली आणि घरात मस्त सुवास सुटलाय. आता आपण थोडंसं मीठ टाकायचं. बघा, आपण भाजी करताना सुद्धा मीठ टाकलं होतं, म्हणजे बॉईल करताना आणि भाजी करताना पण त्यानुसारच टाकायचा. झाली किंवा आपली भाजी तयार. या खायला. साधी, सिंपल, टेस्टी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.